वक्फ विधेयक आज लोकसभेत मांडलं जाणार आहे। यासाठी भाजप खासदारांना व्हीप जारी करण्यात आलाय। 4 महत्त्वाचे बदल या विधेयकामध्ये असणार आहेत। यावर आजपासून चर्चा सुरू होईल। साधारण 8 तास चर्चा असेल। त्यानंतर परवा म्हणजे 3 तारखेला राज्यसभेत विधेयक मांडलं जाईल, म्हणजे उद्याच ते मांडलं जाईल आणि यावरती शिवसेना ठाकरेंचे खासदार काय भूमिका घेणार याकडे सगळ्यांचं लक्ष आहे। दरम्यान वक्फ प्रकरणात ठाकरे गटाची एक बैठक झाली। या बैठकीमध्ये वक्फ सुधारणा विधेयकाच्या मुद्द्यावरती एक भूमिका निश्चित करण्यात आली। काँग्रेस आज या संदर्भात महत्त्वाची बैठक घेणार आहे। त्यामुळे आज दुपारी 12 वाजता वक्फ सुधारणा विधेयक हे मांडलं जाईल। आजपासून चर्चा सुरू होईल। साधारण 8 तास ही चर्चा असेल आणि त्यानंतर 3 तारखेला म्हणजे उद्या राज्यसभेत विधेयक मांडलं जाईल। तर शिवसेना ठाकरेंचे खासदार नेमके या संदर्भात काय भूमिका घेतात याकडे सगळ्यांचं लक्ष असेल। वक्फ प्रकरणामध्ये ठाकरे गटाची एक महत्त्वाची बैठक सुद्धा पार पडलेली आहे। या बैठकीमध्ये वक्फ सुधारणा विधेयकाच्या मुद्द्यावरती करण्यात आलेली जी भूमिका आहे, ठेवण्यात आलेली जी भूमिका आहे ती निश्चित करण्यात आली आहे। काँग्रेस मात्र या संदर्भात एक महत्त्वाची बैठक घेऊन त्यावरती आपली भूमिका स्पष्ट करेल। ग्राफिक्सच्या माध्यमातून आपण पाहतोय वक्फ म्हणजे काय, तर अल्लाह आणि इस्लामच्या नावावरती धार्मिक हेतूने दान केलेली संपत्ती म्हणजे वक्फ। तर दान केलेली ही मालमत्ता मदरसे, कब्रस्तान, मशिदी चालवण्यासाठी त्याचा वापर केला जातो। वक्फसाठी दिलेली मालमत्ता परत घेता येत नाही। वक्फ कायदा 1954 साली मंजूर झालाय। तर 1995 मध्ये वक्फ कायद्यामध्ये सुधारणा करून वक्फ बोर्डाचे अधिकार हे वाढवण्यात आले। तर वक्फ बोर्डानं कोणत्याही मालमत्तेवरती हक्क सांगितल्यास ती त्यांची मालमत्ता असं मानलं जातं। हा दावा खोटा ठरवायचा असेल तर मालमत्ता मालकाला सिद्ध करावी लागते। या मुद्द्यावरूनच वक्फ बोर्डाच्या अधिकारावरती वाद निर्माण झालाय। तर अनेक ठिकाणी मालमत्तेचे वाद सुरूही झालेत। वक्फ विधेयकामध्ये सुधारणा करण्याची गरज केंद्राला वाटते आणि त्यामुळेच वक्फ बोर्डातला हा बदल गरजेचा आहे। तर वक्फची आत्ताची मालमत्ता किती आहे आपण बघतोय। वक्फ बोर्ड भारतातल्या 3ऱ्या क्रमांकाचं सगळ्यात मोठं हे जमीन मालक आहेत। सुमारे 30 वक्फ बोर्डांकडे 9 लाख एकर जमिनीचा ताबा आहे। वक्फ बोर्डाच्या जमिनीची अंदाजे किंमत ही 1 लाख कोटी आहे। तर रेल्वे आणि संरक्षण मंत्रालयानंतर वक्फ भारतातलं 3रं सगळ्यात मोठं जमिनीचे मालक आहेत। तर नव्या वक्फ विधेयकानंतर काय होणार आहे, तर नव्या विधेयकानंतर वक्फ बोर्डाची ताकद कमी होईल। वक्फकडे मर्यादित हक्क राहतील। कोणत्याही जमिनीवरती दावा सांगणं हे त्यांना कठीण होईल। या प्रकरणांमध्ये सरकारही हस्तक्षेप करू शकतं। त्यामुळे नव्या वक्फ विधेयकानंतर हे महत्त्वाचे बदल अपेक्षित आहेत।